पाटकोल आणि या पेनूर भागातील अनेक रस्ते आणि विकास कामं आपल्या माध्यमातून सुरू आहेत आणि कशा पद्धतीने बघताय त्या? आज या ठिकाणी पाटकोल येथे बैठकीपासून जालंधर गावडे वस्ती ह्या रस्त्याचं खडीकरणाचं 15 लाख रुपयाचं उद्घाटन करून ह्या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राचे ओबीसीचे प्रमुख रमेशजी बारसकर तसेच या ठिकाणचे ननवरे वगैरे सर्व आमचे चांगदेव नाना गावडे सर्व शेतकऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून या ठिकाणी कामाला सुरुवात केली. या ठिकाणी मी 4 वर्षापूर्वी हाच रस्ता मुरमीकरण करून साईडची झाडं झुडपं काढून 4 वर्षापूर्वी या ठिकाणी मी हा रस्ता मुरमीकरण केला. परंतु शेतकऱ्याच्या अतिशय अडचणी असल्याकारणानं हा कॅनल भागातला रस्ता असल्याकारणानं वारंवार त्या रस्त्याला चिखल वगैरे शेतकऱ्याला अतिशय अडचणी येत होत्या आणि गावातील अर्धा भाग खरं तर ह्या रस्त्यावरनं कायमस्वरूपी रहदार करतो. त्यामुळे हा रस्ता अतिशय गरजेचा होता. गेल्या 1 वर्षापासून मी पाठपुरावा करत होतो. गेलेल्या नियोजन बैठकीमध्ये ह्या रस्त्याला मला 15 लाख रुपये मंजूर झाले आणि त्याची सगळी प्रोसिजर गेल्या 8 दिवसाखाली झाली आणि आज आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी शेतकऱ्यांनी ठरवलं की आज ह्या रस्त्याचं उद्घाटन करायचं. मला खरं तर ह्या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की पाटकुलमधला हाच रस्ता नाही तर अनेक रस्ते आपल्याला राहिलेले उर्वरित रस्ते करायचे आहेत. आपण आता चालूला या 1 वर्षाखाली सातपुते वस्तीचा रस्ता या ठिकाणी खडीकरण केलेला आहे. बाळूमामाच्या तिकडला रस्ता केलेला आहे. आम्ही आता गेल्या 8-10 दिवसाखाली आडेगावकर वस्ती सातपुते वस्ती तिथला एक रस्ता केलेला आहे. खाली आमच्या नामदेव वस्तीचा रस्ता केलेला आहे. अनेक रस्ते आहेत असे की मी या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून सातत्याने या ठिकाणी काम करतोय. मी कुठली निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काम करत नाही. कारण का तर काम करणं एक पद आपल्याकडे आहे जिल्हा नियोजन समिती सदस्याचं किंवा जिल्हा प्रमुख आहे सत्तेच्या पक्षाचं. तर ह्या ठिकाणी हे पद हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे. सर्वसामान्य जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आहे आणि माझ्या पदाचा वापर जर माझ्या शेतकऱ्यासाठी नाही झाला तर त्या पदाला काय काडी लावायचे आहे का असा प्रश्न ह्या ठिकाणी मला वारंवार पडतो. त्यासाठी ह्या पदाचा पुरेपूर उपयोग ह्या माझ्या पंचकृषीतील पाटकुल पंचकृषी असेल पेनूर पंचकृषी असेल ह्या गावांसाठी झाला पाहिजे. ह्यासाठी मी सातत्यानं प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करत असतो. अजून किती रस्ते प्रस्तावित आहेत टोटल निवडणुकीपूर्वी किती रस्ते होतील टोटल? आता या ठिकाणी आमदार फंडातून जवळजवळ 5 ते 6 रस्त्याच्या वर्क ऑर्डर आज मला मिळतील. या ठिकाणी येणाऱ्या 15 दिवसामध्येच या ठिकाणी दिलीप क्षीरसागर ते सर्जेराव जाधव वस्ती, आनंद बापू वशेकर वस्ती, परत निलेश घोडके वस्ती, पाटकुल ते शिव ते टाकळी शिव असे रस्ते ह्या ठिकाणी येणाऱ्या 8 दिवसामध्ये ह्या ठिकाणी त्याची वर्क ऑर्डर आम्हाला आज मिळेल आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते रस्ते चालू होतील. मला एकच ह्या ठिकाणी सांगायचं आहे, पेनूरमध्ये जवळपास 24 कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदे साहेब असतील, भरतशेठ गोगावले असतील, प्रताप सरनाईक साहेब असतील यांच्या माध्यमातून पेनूरमध्ये आणून एक ग्रामपंचायत सदस्य काय करतो हे जिल्ह्यामध्ये दावून देण्याचं काम पेनूरमधून आपण सुरुवात केलं. गेल्या 4 वर्षापासून आम्ही सातत्यानं पेनूरमध्ये काम करतो आणि पेनूरचाच एक डोळ्यासमोर ठेवून पेनूरचा होतो तर पाटकुलचा का होत नाही, पाटकुलचा होतो तर टाकळीचा का होत नाही, अंकुलीचा का होत नाही, औंढीचा का होत नाही हे दावून देण्यासाठी या ठिकाणी मी जिल्हा परिषदला मी तयारी करतोय. सर्व शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या जीवावर या ठिकाणी मला एक 100% खात्री आहे की सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे. कारण का एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून, एक हिरी फोडणारा पोरगा म्हणून, एक शेतकरी कुटुंबातले असतील, इतर सर्वजण असतील हे माझ्या पाठीमागे 100% उभं राहतील. आणि येणाऱ्या काळामध्ये पाटकुलमध्ये एकही रस्ता कुठला खडीकरण झाल्याशिवाय, डांबरीकरण झाल्याशिवाय, कॉन्क्रीटकरण झाल्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये 100% राहणार नाही असं मी आश्वासन देतो. मी काय 4 पाट्या मुरुम टाकायसाठी या ठिकाणी कुठल्याच रस्त्याला गेलो नाही. मला बरेचसे शेतकरी या ठिकाणी फोन करतात की बाबा इकडे एक 10 खेपा टाकल्या पाहिजे, 4 खेपा टाकल्या पाहिजे. त्या ठिकाणी मी त्या शेतकऱ्यांना सांगतो की खडीकरण काय करायचं सांगा, कॉन्क्रीटीकरण काय करायचं सांगा. आपण शासनाच्या निधीमधून, आपण शासनाचा एक जिल्हा नियोजन समिती सदस्य आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला शासनाला निधी मिळते. गेल्या 40 वर्षापासून जे आता रमेश बारसकर यांनी सांगितलं की गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी त्यांची सत्ता आहे. आमदार त्यांचा होता, जिल्हा परिषद सदस्य त्यांचा, पंचायत समिती सदस्य त्यांचा, सभापती त्यांचं, हे सगळं असताना ह्या ठिकाणी पाटकुलकरांनी मला सांगावा की बाबा आपल्या ह्या ठिकाणचा एक रस्ता शेतातील केलेला आहे म्हणून दावून द्यावा. मग आज 40 वर्ष सत्ता असताना देखील आज पण मुरुम टाकण्याची पाळी माझ्या शेतकऱ्यासाठी कशा पायी येते. तुमच्याकडे सत्ता होती ना त्यावेळेसच तुम्ही रस्ते करायला पाहिजे होतं. आज आरक्षण ओपन झाल्यानंतर जर तुम्ही कुठं तर मुरुम टाकून आमच्या शेतकऱ्याची दिशाभूल करत असाल तर ही शेतकरी 100% सुज्ञ शेतकरी आहे. आणि आमच्या जेडपी गटामध्ये सगळ्यात जास्त सुज्ञ कुठला असेल तर पाटकुल असेल. सुशिक्षित वर्ग जास्त आहे, ते विचार 100% ह्या गोष्टीचा करतील. पाटकुल हे अतिशय वेगळं टर्निंग पॉईंट देणारं गाव आहे.
आणि ती दिल्याशिवाय 100% मला खात्री आहे पाटकुले हे 100% मताच्या रूपानं मला आशीर्वाद 100% देणार ह्याची मला खात्री आहे. तर भाजपाचे आमदार सचिनदादा कल्याणशिप यांनी कालच स्टेटमेंट केलेलं आहे की भाजपा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था सोबळावर असणार आहे. शिवसेना आपली राज्यामध्ये सरकारमध्ये आहे. आपली भूमिका काय असेल या संदर्भात? ह्या ठिकाणी आपल्या तालुक्याचे आमदार राजाभाऊ खरे असतील, दीपक गायकवाड मेंबर असतील, विजयदादा असतील, उमेश पाटील असतील, रमेश बारसकर असतील आणि मी असेल, हे सर्वजण या ठिकाणी आम्ही एक मिटिंग राजाभाऊ खरे आमदारांच्या नेतृत्वाखाली बोलवतील. त्या ठिकाणी सगळा विचार होईल आणि ती विचार करून आम्ही त्या ठिकाणी जेणेकरून दीपक मेंबरची भूमिका राजन पाटलाला पाडण्याचीच आहे, विजयराज डोंगरेची भूमिका राजन पाटलाला पाडण्याची आहे, चरणची भूमिका राजन पाटलाच्या विरोधातलीच आहे आणि उमेश पाटील यांची बी भूमिका राजन पाटला विरोधात आहे. रमेश बारसकर सर्वांची भूमिका जर का राजन पाटलाच्या विरोधात असेल तर मग आपण वेगळं कशासाठी? ही सर्वसामान्य जनतेचं बोल आहेत की सर्वांनी आपण एकत्र येऊन 4 पावलं मागं मोरं सरून विजयराजदादाची बी भूमिका 100% सर्वांनी मिळूनच करावी आहे. जर का त्यांच्या गटाचे काय लोकांबरोबर चर्चा केली असेल तर त्या मिटिंगचा गैरअर्थ लावणं आपलं काही गरज नाही. कारण का तर त्या ठिकाणी आम्ही सगळेजण बसून 100% ह्याच्या आधी बी आम्ही बसलेलो आहे, आणखीन आम्ही बसू आणि त्या ठिकाणी 100% आम्ही सगळी एकत्र राहूनच ह्या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील हुकुमशाहीला आम्ही ह्या ठिकाणी मुळासकट उपडून टाकण्याचं काम ह्या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन आम्ही 100% करू. याच मतदारसंघात विधानसभेला मदत केलेले मानाजी बापू देखील आता निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. तर मग आता आपल्यातच आता टफ फाईट होईल. 100% ह्या ठिकाणी मानाजी बापूंनी तयारी करणं काय चुकीचं नाही. कारण का तर त्यांनी या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती भोगलेला आहे आणि 40 वर्ष झालं ते राजकारण करतात. परंतु या ठिकाणी मी मानाजी बापू आम्ही सर्वजण बसून या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी विचार होईल. या ठिकाणी कुणालाही उभा राहण्याचा अधिकार आहे आणि त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळं काही सुद्धा त्या ठिकाणी अडचणी येणार नाही. मानाजी बापू असतील, सर्जेराव दाजी असतील, अनेक आमच्या गटातील नेते असतील, प्रभाकर भाया देशमुख सर्वजण असतील, कोण असतील ते जे राजन पाटलाच्या विरोधात आहेत ते सर्वजण आम्ही त्या ठिकाणी बसून एक चांगला विचार करून त्या ठिकाणी व्यवस्थित आम्ही या ठिकाणी सर्वजण एकत्र येऊन उमेदवार काढतील. मी जर इच्छुक असेल तर मानाजी बापूंना असलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत आमचं नाही. कारण का तर मानाजी बापूंनी देखील ह्या ठिकाणी 40 वर्ष तालुक्याचं राजकारण केलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी मी गेल्या 3-4 वर्षापासून काम करत असताना लोकांमधलीच प्रतिक्रिया आहे की तुम्ही उभा राहिलं पाहिजे आणि मला माहिती नव्हतं की आरक्षण ओपन निघेल का काय निघेल. परंतु ही काम करत असताना काय आपण आरक्षण निघते म्हणून केलेलं नाही, तात्पुरतं काम केलेलं नाही. पिनूरचा विकास झाला आहे, पाटकुलचा माझा झाला पाहिजे, टाकळीचा झाला पाहिजे, औंढीचा झाला पाहिजे, वरकुटचा झाला पाहिजे, युवती असेल, कोणेरी असेल, असं हळूहळू आपण ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं एवढा निधी त्या ठिकाणी आणला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बी आपल्याला निधी आणून आम्हाला संघटनेचं काम ह्या ठिकाणी करत असताना ह्या ठिकाणी प्रत्येकानं संघटनेचं काम करत असताना आपला पक्ष कसा वाढला पाहिजे ह्याच्याकडे भूमिका 100% राहील. आणि तसा मला वरिष्ठाकडून आदेश आहे की जिल्हा प्रमुखानं त्या ठिकाणी लढलंच पाहिजे. पंचायत समिती असेल, झेडपी असेल, कुठलंही इलेक्शन लागू द्या, त्या ठिकाणी जिल्हा प्रमुख हा त्या ठिकाणचा लढला पाहिजे, नुसतं पद घेऊन बसणारा नसावा. अशा डायरेक्ट आमच्या सचिवाच्या संजय मोरे साहेबांच्या आम्हाला त्या ठिकाणी सूचना आहेत. त्यामुळे मला लढणं 100% लढावंच लागणार आहे. परंतु त्या ठिकाणी तरी देखील मानाजी बापू वगैरे आम्ही सर्वजण विजयराज दादा डोंगरे असतील, उमेश पाटील असतील, दीपक मेंबर असतील आणि आमदाराच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन त्या ठिकाणी कोण लढलं पाहिजे, कोण थांबलं पाहिजे आणि जेणेकरून अनगरकरांना ह्या ठिकाणी कसं आपण मुळासकट उपडून टाकलं पाहिजे ह्यासाठी आम्ही सगळेजण मिळून ह्या ठिकाणी तालुक्यामध्ये 100% एकत्र येऊन लढणार आहोत. आता सांगितलेली बैठक लवकरच पाहायला भेटेल का तालुक्याला? 100% ह्याच्या आधी पण बैठका झाल्या. त्या ह्या ठिकाणी ज्यावेळेस बैठक आता समविचारी बैठक घेतली त्यावेळेस देखील विजयराज दादांनी आमदार साहेबांवर चर्चा केलेली आहे. त्या ठिकाणी आम्हाला पण बोलवलं असतं बीटीमिकला, परंतु आम्ही एक पक्षाचा असल्याकारणानं विजयराज दादा त्याचा निरोप पण आलता, परंतु पक्षाचा असल्याकारणानं एक शिवसेनेचा जिल्हा प्रमुख असेल रमेश बारसकर या ठिकाणी ओबीसीचे महाराष्ट्राचे प्रमुख असल्याकारणानं, उमेशदादा या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असल्याकारणानं, आम्ही एक सत्तेतलं पक्षातलं असल्याकारणानं काही अडचणीला आम्हाला सामोरं जाऊ नये, म्हणजे काय अडचणी येऊ नये ह्यासाठी त्यामधून आम्हाला थोडं साईडला ठेवलं आहे. समज गैरसमज होत असतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून झाले जर असले तर तसा कुठलाही गैरसमज नाही. आम्ही कंटिन्यू विजयदादा असेल, उमेश पाटील असेल, आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लवकरच ती बैठक 100% राजूभाऊ खरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली ह्या सर्वांची बैठक 100% होईल आणि चांगला तोडगा ह्या तालुक्याला निघेल.